पायलट निनाद यांना अखेरचा निरोप दिला जातोय नाशिकमध्ये। ज्या नाशिकमधून त्यांनी स्वप्न पाहिली, ज्या नाशिकमधून त्यांनी आपल्या खऱ्या अर्थानं स्वप्न पाहण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली, त्या नाशिकमध्ये अवघ्या 33व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप त्यांना दिला जातोय। आपण जर कॅमेराच्या माध्यमातून बघत असाल तर त्यांच्या सहकाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतक्या मोठ्या प्रमाणात नाशिककर इथे उपस्थित आहेत। जेव्हा देशावर संकट ओढवलेलं आहे, जेव्हा भारत-पाक सीमेवर इतका तणाव आहे, तेव्हा त्या नियंत्रण रेषेपर्यंत जाण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण देखील केलेलं होतं। शहीद निनाद मांडवगणे अमर रहे असा जयघोष तिथे अगदी सकाळपासूनच सुरू आहे। त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आणि अत्यंत धीरोदात्त अशीच म्हणायला हवी। जेव्हा सैन्यात एखादी व्यक्ती दाखल होत असते तेव्हा त्यांच्या कुटुंबियांची देखील मोठी साथ त्यांना असते। सैन्यात सेवेत असणाऱ्यांच्या मनाची मानसिकता व्यक्त करताना त्याचे वडील असं म्हणाले होते की आम्हाला भेटायला आला तर तो आमचा, नाहीतर तो भारत मातेचा। ही दृश्य आपण बघतोय निनाद मांडवगणे यांची आई, त्यांचे वडील, निनाद यांचा भाऊ नीरव आणि मागे त्यांची वीरपत्नी आणि 2 वर्षांची लहानगी। कुटुंबावर ओढवलेला अत्यंत कटू प्रसंग असंच याला म्हणावं लागेल। त्यांचे कुटुंबीय देखील आपल्याला दिसतात। निनादनं आपल्या सेवेत आमचं आणि देशाचं नाव मोठं केलं आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशी भावना या सगळ्या कुटुंबियांनी व्यक्त केली। अत्यंत हुशार, मनमिळाऊ असा निनाद यांचा स्वभाव होता। माझा एक मुलगा देशासाठी शहीद झाला असं म्हणताना या वीरमातेचा ऊर अभिमानानं भरून आलाय, पण त्याचबरोबर आपला मुलगा आपल्याला आता परत दिसणार नाही, आपला सदस्य घरातला आता परत दिसणार नाही, हीच भावना या सगळ्यांच्या मनात आता आहे। ज्या मुलाला आपण मोठं केलं, ज्याला स्वप्न बघण्यासाठी प्रेरणा दिली, पाठिंबा दिला, ते अनिल मांडवगणे अत्यंत धीरानं आपल्या सुपुत्राला, आपल्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देत आहेत।
दाखवायचे रवी. बाळ आणि आई वगैरे दाखव. बाळ आणि आई, बाळ आणि आई, बाळ आणि आई कुठे? विधी नको. सांगितलं बाळ आणि आई. शहीद निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे. लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. वडिलांनी शहीद निनाद मांडवगणे यांना मुखाग्नी दिला आणि त्यानंतर मात्र वातावरण अधिकच भावुक झाल्याचं दिसलं. गोदातीरी अखेरचा निरोप निनाद मांडवगणे यांना देण्यात आला आहे. राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवर सुद्धा अखेरचा निरोप देण्याकरता त्या ठिकाणी दाखल झालेले होते. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते. शहीद निनाद मांडवगणे अमर रहे या घोषणा यावेळी देण्यात आल्या. ओझर इथल्या विमानतळावरून शहीद निनाद मांडवगणे यांचा पार्थिव सकाळी साधारणतः 9च्या दरम्यान आपल्या मूळ घरी नाशिक इथं दाखल झालं. तासाभराकरता अंत्यदर्शनाकरता त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मात्र अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली. निनाद मांडवगणे यांची 2.5 वर्षाची ही चिमुकली आणि दृश्यात दिसणारी ही धीरोदात्त पत्नी. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, एकूणच अवघं वातावरण जे आहे ते शोकाकुल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला. नक्कीच शहीद निनादला अखेरची सलामी दिली जाते युनिट कमांडर कडून.
ये लो क्या शूट करना उंगली हो सचिन वाईडला लावून धरलाय मी हा ये पुढं यार भाऊ आलो नाही अखेरचा निरोप देण्याकरता सुरू असलेलं मंत्रोच्चारण आणि त्या साथीबरोबरच अखेरची देण्यात आलेली सलामी आणि भारत माता की जयच्या घोषणा असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. बडगाममध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद निनाद मांडवगणे यांना वीरमरण आलंय. MI-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं बडगाम इथं जम्मू काश्मीर इथं आणि त्या क्षणी त्या हेलिकॉप्टरचं सारथ्य करत होते निनाद मांडवगणे. गेल्या 9 वर्षांपासून हवाई दलात ते कार्यरत होते. सतत देशसेवेचा ध्यास घेणारे निनाद जेव्हा जेव्हा घरी परतायचे, सुट्टीवर यायचे, तेव्हा सुद्धा देशभक्तीची, देशसेवेची ती आस मनी कायम होती.
शहीद निनाद अमर रहेच्या घोषणा यावेळी देण्यात आलेल्या आहेत. अलोट असा जनसागर लोटलेला आहे. एकूणच देशात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. सध्या सुषमा स्वराज Together in solidarity, in our quest for justice, dignity and equality of all people, regardless of race and religion. We have worked together to fashion global institutions into representative platforms, defined not by the interest of a few, but the voice of all sections of humanity. We have together struggled for a world where access to resources, markets and opportunities is fair and balanced. And with so many nations here, India has forged deep bonds of friendship and close partnership. Friends, as India's economy has grown and become more integrated with the world, these partnerships have become stronger. We have excellent political ties marked by warmth, respect and goodwill. With many, we have expanding defense and security cooperation. Our economic engagement is robust and growing rapidly. Our digital partnerships are shaping the course of our future, and our ties have the warm glow of deepening human and cultural links. Nations to our east, Brunei, Indonesia and Malaysia, are important pillars of India's Act East policy and of our broader engagement in the Indo-Pacific region. In our neighborhood, with Afghanistan, Bangladesh and Maldives, we have ties forged in our shared struggles and sacrifices, in the immeasurable warmth of our hearts, and in our unwavering commitment to the security and prosperity of our people and region. In Central Asia, where human aspirations linked us across the mightiest mountains since ancient times, we are rebuilding our relationship along new routes of possibility.